काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकमधल्या आदिवासी आंदोलकांची भेट घेतलेली आहे। 2 वर्षात 585 आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार, यावर आंदोलन सुरू असून आंदोलकांच्या मागण्यांबाबत सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। 5 ऑगस्ट 2026 चा सुधारित GR रद्द करावा अशी सुद्धा आंदोलकांची मागणी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहेत। ज्या ठिकाणी विभागीय आदिवासी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी या लक्षवेधी अशा स्वरूपाच्या मागण्यांच्या अनुषंगानं आदिवासी विद्यार्थी बसलेले आहेत। त्यांच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत। सरकारने त्या संदर्भात तातडीने निर्णय घेणं आवश्यक आहे। या मागण्या तातडीने सरकारने त्यांच्या स्वीकारल्या पाहिजे। एक स्वतंत्र कॅबिनेट बैठक जी आहे ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येवर ही संपन्न झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।